नमस्कार मित्रांनो, आज आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर होते. त्यांचे वडील रामजी सकपाळ हे सैन्यात कार्यरत होते. बाबासाहेब लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान होते. परंतु त्या काळात जातीय भेदभाव खूप मोठ्या प्रमाणात होता. त्यामुळे त्यांना शिक्षण घेताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. शाळेत त्यांना वर्गात वेगळे बसवले जात असे. पाणी पिण्यासाठीही इतरांची मदत घ्यावी लागत असे. पण या अडचणींमुळे त्यांनी कधीही हार मानली नाही. शिक्षण हेच परिवर्तनाचे साधन आहे, असा त्यांचा दृढ विश्वास होता. उच्च शिक्षणासाठी ते अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात गेले. तेथे त्यांनी अर्थशास्त्र आणि राजकारणाचा सखोल अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी लंडनमध्येही उच्च शिक्षण पूर्ण केले. भारतामध्ये परतल्यानंतर त्यांनी समाजातील वंचित आणि दुर्बल घटकांच्या हक्कांसाठी संघर्ष सुरू केला. 1927 मध्ये त्यांनी महाड चवदार तळे सत्याग्रह केला. या आंदोलनामुळे सर्व समाजाला सार्वजनिक पाण्याचा अधिकार मिळावा यासाठी मोठी चळवळ उभी राहिली. बाबासाहेबांनी अस्पृश्यता, अन्याय आणि सामाजिक विषमता यांच्याविरुद्ध आयुष्यभर लढा दिला. भारतीय संविधान निर्मितीमध्ये त्यांचे योगदान अतिशय महत्त्वाचे आहे. त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हटले जाते. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान स्वीकारण्यात आले. या संविधानामुळे प्रत्येक भारतीय नागरिकाला समान हक्क आणि न्याय मिळाला. त्यांनी महिलांचे अधिकार, शिक्षण, कामगारांचे हक्क आणि सामाजिक न्याय यासाठीही मोठे कार्य केले. 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे त्यांनी लाखो अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला. 6 डिसेंबर 1956 रोजी त्यांचे निधन झाले. परंतु त्यांचे विचार आजही लाखो लोकांना प्रेरणा देतात. त्यांचा संदेश होता, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन आपल्याला शिक्षण, आत्मविश्वास आणि सामाजिक न्यायासाठी लढण्याची प्रेरणा देते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.